विधायक संजय केलकर ने यशस्वी नगर में आवासीय परिसरों में संपत्ति कार्ड वितरित किए। विधायक केलकर के प्रयास से यशस्वी नगर स्थित आवासीय परिसर को संपत्ति कार्ड मिला। यहां के निवासियों ने विधायक केलकर का हृदय से आभार व्यक्त करते हुए कहा कि हमें 7/12 और संपत्ति कार्ड और न्याय मिला है। हमारे घरों पर लटकी तलवार हट गई है। इस जनसंवाद कार्यक्रम में दादर के पेपर विक्रेताओं ने विधायक केलकर को सम्मानित किया। इन समाचार पत्र विक्रेताओं पर मुंबई के फुटपाथों पर अनाधिकृत रूप से समाचार पत्र बेचने के लिए मुकदमा चलाया जा रहा था। केलकर की बदौलत अब इन अखबार विक्रेताओं को किसी समस्या का सामना नहीं करना पड़ता। विधायक संजय केलकर नागरिकों की समस्याओं को समझने और उनका समाधान करने के लिए हर सोमवार और शुक्रवार को सुबह 10:30 बजे से 1 बजे तक शहर स्थित भाजपा के खोपट कार्यालय में मौजूद रहते हैं। नागरिक विभिन्न शिकायतें दर्ज कराने के लिए इस पहल के तहत आ रहे हैं। इस बार विभिन्न शिकायतों के 45 आवेदन प्राप्त हुए। उत्कृष्ट प्रतिशत के साथ 10वीं कक्षा में उत्तीर्ण करने वाले विद्यार्थियों को विधायक संजय केलकर और निरंजन डावखरे ने सम्मानित किया। इस अवसर पर परिवहन सदस्य विकास पाटिल, पूर्व भाजपा नगर सेवक भरत चौहान, सुनेश जोशी, रमेश आमरे, सचिन पाटिल, महेश कदम, नीलेश कोहली, ओंकार चौहान और दत्ता घाडके उपस्थित थे। नगरमध्ये 28 इमारती आहेत आणि सगळ्या इमारती मोडकळीस आलेल्या होत्या। त्यांना त्यांच्या हक्काचा 7/12 देण्यापासून ते 7/12 वरनं प्रॉपर्टी कार्डावर चुकीची जे काही नोंदणी झालेली होती ती प्रत्यक्ष खरी नोंदणी प्रॉपर्टी कार्डापर्यंत देईपर्यंत हा मोठा प्रवास आहे। आणि आपण हा विषय जो आहे तो तिथल्या लोकांच्या, आता निलेश पाटील त्या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पुढाकाराने आपण हा मार्गी लावला। याच्याकरता हे 1.5 वर्ष आपण झटत होतो, संघर्ष करत होतो आणि शासन दरबारी हा विषय सातत्याने मांडत होतो। पण आता यांचं पूर्णपणे प्रश्न सुटलेले आहे आणि या 28 इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो पूर्णपणे आता व्हायला कुठल्याही कशाही प्रकारची आता अडचण राहिलेली नाही। त्या ठिकाणी शेकडो लोकांना हा एक प्रकारचा फार मोठा दिलासा आहे की जी मंडळी इमारती पाडल्यानंतर आता आम्ही काय करायचं या विवंचनेत होती, त्यांना आता त्यांचं हक्काचं घर जे आहे ते या सगळ्या प्रश्न सुटल्यामुळे आता दिसायला लागले। एलबीटीचा पण विषय आहे, 1% एलबीटीचं परिपत्रक खरं म्हणजे काढलेलं आहे, परंतु अनेक वेळेला निरनिराळ्या खात्यांचा समन्वयाचा अभाव असतो आणि त्यामुळे शासनाने जरी परिपत्रक काढलं तरी देखील एलबीटी लावला जातोय। तर ते पुढच्या काळामध्ये आम्ही महसूल आणि नगरविकास यांच्याशी बोलून हा प्रश्न देखील मार्गी लावला। सर, आमदार आपल्या भेटीला उपक्रमाला देखील नागरिकांचा प्रतिसाद जो आहे त्या प्रमाणात आपल्याला पाहिजे नाही। हा आपला जनसंवाद जो आहे, तर मी आज या ठिकाणी शुक्रवार मी या ठिकाणी उपस्थित आहे। सकाळपासून शेकडो लोक निरनिराळे प्रश्न घेऊन येतात। आमचे सहकारी निरंजन डावखरे आहेत आणि अनधिकृत बांधकामापासून ते वृक्ष प्राधिकरणापर्यंत एक नाही असंख्य खात्याची काही छोटे प्रश्न, काही समूहाचे प्रश्न, अगदी बिल्डरने फसवणूक केली याचे प्रश्न आहेत आणि ते जागच्या जागी सोडवण्याचा आमचा पहिले प्रयत्न असतो आणि नाही सुटले तर त्याचा पाठपुरावा करून ते न्याय जे आहे जी बाजू त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना, शेकडोंना या आपल्या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ देखील मिळतो।